विद्यार्थ्यांच्या खाण्यापिण्यातील कॅलरी आणि साखरेचं प्रमाण निश्चित करण्यात आलंय। या नव्या नियमांनुसार आता देशातील कोणत्याही शाळेच्या किंवा शैक्षणिक आवारात ठरवून दिलेल्या मर्यादेतच कॅलरी, साखर आणि मिठाचं प्रमाण असलेले खाद्यपदार्थ नेता येतील। शालेय कॅन्टीन किंवा कॅफेमध्ये पिझ्झा, बर्गर सारख्या हाय कॅलरी पदार्थांच्या विक्रीवर बंदी असेल। हे नियम याच शैक्षणिक सत्रापासून सर्व शाळांवर लागू होतील। गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाकडून मोठ्या कारवाई सुरू झाल्या आहेत। तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून भेसळयुक्त खाद्यपदार्थांविरोधात मोठी कारवाई सुरू झाली आहे। भेसळयुक्त दूध त्यासोबतच मिठाई, रेस्टॉरंट, हॉटेलवरील निकृष्ट जेवण, भेसळयुक्त पनीर अशा अनेक कारवाया एफडीए कडून करण्यात आलेल्या आहेत। आता तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली एफडीएनं डॉमिनोज पिझ्झाला मोठा दणका दिलाय। स्वच्छता आणि अन्न साठवणुकीबाबतच्या नियमांचं उल्लंघन झाल्याचं निदर्शनास आल्यानंतर डॉमिनोज पिझ्झाच्या 4 शाखांचा अन्न व्यवसाय परवाना निलंबित झालाय। डॉमिनोज पिझ्झाच्या 4 शाखांपैकी 3 शाखा या मुंबईतील आहेत, तर 4थी शाखा सातारा जिल्ह्यातल्या कराड तालुक्यातील असल्याची माहिती समोर येते आहे।